चॅप्टर बघणार आहे अकाउंट्समधलं. तो आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. ठीक आहे, तर त्याचं पोस्टिंग बघणार आहे आपण. हे पहिली स्टेप आहे. ठीक आहे, पोस्टिंग कसं करायचं ते त्याच्यामध्ये बघणार आहे. ठीक आहे, एकदम इझी पोस्टिंग आहे. तर तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघितला तर तुम्हाला इझिली समजून जाईल. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलं जातं, ज्याच्यातून तुम्हाला हे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचे जे पोस्टिंग आहेत ते इकडं एक्सपेंडिचर, इन्कम, लॅबिलिटी साईड आणि असेट साईडला पोस्टिंग करायचे असतं. तर आपण याच्यामध्ये आता पहिलं रिसिप्ट साईड करून चालू करणार आहे. रिसिप्ट म्हणजे पैसे आले. ठीक आहे, रिसिप्ट म्हणजे काय, पैसे आले. आले म्हणजे तो काय असणार आहे, इन्कम असतो. ठीक आहे, पैसे केव्हा येतात, जर इन्कम असेल तेव्हाच येतात आणि एक्सपेंडिचर असेल तेव्हा जातात. ठीक आहे, तर हे रिसिप्ट आहेत म्हणजे पैसे आलेले आहेत. एक तर तो इन्कम असतो किंवा लॅबिलिटी असते. ठीक आहे, तर हे रिसिप्ट साईडचे जे पोस्टिंग आहे ते एक तर येणार तुमचं इन्कम साईडला. इन्कम साईडला म्हणजे इथं, किंवा लॅबिलिटी साईडला. लॅबिलिटीज साईड ह्या दोन ठिकाणी हे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट रिसिप्ट साईडचं पोस्टिंग येतं. ओके, तर आता आपण सुरुवात करणार आहे. हे बॅलन्स ब्रॉट डाऊन दिलेलं आहे तुम्हाला. बॅलन्स ब्रॉट डाऊन कधीही घ्यायचा नाही. हे बॅलन्स ब्रॉट डाऊन जो असतो तो घ्यायचा नसतो. पुढे दिलेलं आहे सबस्क्रिप्शन. आता हे सबस्क्रिप्शन जे आहे तो आपला इन्कम आहे. ठीक आहे, पैसे भेटलेले आहेत. याच्यामध्ये इन्कम 90% सर्व इन्कमच असतात रिसिप्ट साईडला, आणि जे काय थोडंफार 10% असतील त्या लॅबिलिटीज असतात. लॅबिलिटीज कशा ओळखायचे ते मी तुम्हाला सांगेलच. सबस्क्रिप्शन इन्कम आहे, प्रिव्हियस इयरचं असेल, करंट इयर. प्रिव्हियस इयरचं तर घेत नाही आपण, करंट इयरचं घेतो. तर हा इन्कम आहे. पुढे दिलेला एंट्रन्स फीज इन्कम आहे आपला, ॲडमिशन फीज इन्कम आहे, लाईफ मेंबरशिप फीज इन्कम आहे, लिगसीज इन्कम आहे, गव्हर्नमेंट ग्रांट इन्कम आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर डोनेशन जनरल इन्कम आहे. ठीक आहे, आता इथं महत्त्वाचं आहे, हे सर्व इन्कम आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढं दिलेलं आहे तुम्हाला डिव्हिडंड रिसिव्ह इन्कम, हायर ऑफ रेंट हॉल इन्कम, सन्ड्री इन्कम, सेल ऑफ मटेरियल इन्कम, सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर, स्क्रॅप इन्कम, मिसलेनियस रिसिप्ट इन्कम, टुर्नामेंट रिसिप्ट इन्कम. हे सर्व जे आहेत ट्युशन फीज, टर्म फीज, कलेक्शन, फाईन इन्कम आहे. त्याच्यानंतर लॉकर रेंट इन्कम आहे, एक्झाम फीज इन्कम आहे. हे सर्व आपले इन्कम आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये सर्व 90% इन्कम आले आपले. हे इन्कम म्हणजे याचं पोस्टिंग येणार तुमचं इकडं इन्कम साईडला. जर समजा आता आपण हे पहिलं बघितलं सबस्क्रिप्शन, तर इकडे येणार पहिलं पोस्टिंग तुमचं बाय सबस्क्रिप्शन अकाउंट. ठीक आहे, तर त्याचं मार्किंग असेल तर इनरला, जर नसेल मार्किंग तर आउटरला. ठीक आहे, जी काय अमाऊंट असेल ती. पुढे आता आपण हे इन्कम बघितले. हे सर्व 90% सर्व इन्कमच असतात. लॅबिलिटीज कशा ओळखायच्या ते सांगतो, म्हणजे तुम्हाला ते सोडून बाकीचे सर्व इन्कम हे कळून जाईल लगेच. लॅबिलिटी कशी ओळखायचं, जर समजा तुम्हाला एखादा फंड आला आहे किंवा रिझर्व आलेला आहे किंवा एखादा जर इन्कम आहे तो कॅपिटलाइज झाला आहे, कॅपिटलाइज. ठीक आहे, तर ते येतं लॅबिलिटी मध्ये. तर हे जर का लॅबिलिटी असेल तर इकडं लॅबिलिटीचं कॉलम दिलेलं आहे आपल्याला, तर त्याचं पोस्टिंग इकडं करायचं असतं लॅबिलिटीला. ओके, तर आता लॅबिलिटी कशी ओळखायची हे तुम्हाला सांगतो मी. कोणताही फंड असेल, समजा आता इथं काय दिलेलं आहे आपल्याला, डोनेशन फॉर स्पेसिफिक फंड, बिल्डिंग फंड, प्राईज फंड, टुर्नामेंट फंड, तर हे येतं आपलं लॅबिलिटी साईडला. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, कोणताही फंड आला किंवा कोणताही रिझर्व आला तर ते येतं लॅबिलिटी साईडला. त्याच्यानंतर पुढे दिले कॅपिटलाइज. आता इथं आपल्याला काय दिलेलं आहे, लिगसीज दिलेलं आहे. ठीक आहे, जर समजा लिगसीजच्या ब्रॅकेटमध्ये इथं तुम्हाला जर दिलं असेल समजा कॅपिटलाइज, लिगसीजच्या पुढे ब्रॅकेटमध्ये दिलं कॅपिटलाइज, जर ते एखादा इन्कम कॅपिटलाइज झाला तर तो येतो लॅबिलिटी साईडला. ओके, सोपं आहे एकदम. लॅबिलिटी कशा ओळखायच्या, जर स्पेसिफिक फंड, बिल्डिंग फंड, कोणताही फंड आला किंवा कोणताही रिझर्व आला तर ते असतं लॅबिलिटी. आणि जर एखादी इन्कम जर कॅपिटलाइज दिला असेल तर ते येतं लॅबिलिटीला. हे दोन जरी कळालं तर बाकी सर्व हा इन्कमला येतं. बाकी सर्व पोस्टिंग ह्या इन्कमला येत असतात. ओके, तर हे झालं रिसिप्ट साईडचं, एकदम इझी. पुढे इकडं पेमेंट साईड दिलेली आहे तुम्हाला. पेमेंट साईड म्हणजे काय, पैसे पे केलेत. पे कधी करतो, जर तो एक्सपेन्सेस असेल. ठीक आहे, एक्सपेन्सेस किंवा एखादी असेट घेतली असेल, मग याचं पोस्टिंग येणार तुमचं एक तर एक्सपेन्सेसला, म्हणजे इकडे एक्सपेंडिचर साईड दिलेली आहे तुम्हाला. ठीक आहे, किंवा असेटला, म्हणजे इथं असेट साईड दिलेली आहे बघा, इकडे बॅलन्स शीटला इथं पोस्टिंग आहे. सॉरी,
इथं पोस्टिंग येणार असेट साईडला. ठीक आहे, इथं असेट साईड आहे. आता याच्यातून ओळखायचं कसं तुम्हाला सांगतो मी. पहिले एक्सपेन्सेस दिलेले आहेत, जसं मागच्या चॅप्टरमध्ये होते तसे एक्सपेन्सेस आहेत. ठीक आहे, पहिलं दिलेलं आहे सॅलरी, आता एक्सपेंडिचर आहे. त्याच्यानंतर रेंट अँड टॅक्सेस एक्सपेंडिचर आहे, खर्च आहे. हा प्रिंटिंग अँड स्टेशनरी खर्च आहे. त्याच्यानंतर जनरल एक्सपेन्सेस खर्च आहे, इंटरेस्ट ऑन लोन खर्च आहे, इलेक्ट्रिसिटी चार्जेस खर्च आहे, ऑडिट फीज एक्सपेन्सेस, वेजेस एक्सपेंडिचर आहे, परचेस ऑफ स्पोर्ट मटेरियल एक्सपेंडिचर आहे. की कधी कधी हे असेटला पण येतं. ठीक आहे, इन्शुरन्स एक्सपेंडिचर आहे. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे टेलिफोन एक्सपेन्सेस, बँक चार्जेस एक्सपेंडिचर आहे, पोस्टेज एक्सपेंडिचर, कन्व्हेन्स एक्सपेंडिचर, एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर, फिक्स डिपॉझिट. आता हे फिक्स डिपॉझिट असेट आहे, परचेस ऑफ फिक्स असेट हे असेट आहे, बुक्स असेट आहे, फर्निचर असेट आहे, बिल्डिंग असेट आहे, इन्व्हेस्टमेंट असेट आहे, या सर्व असेट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे न्यूजपेपर. हे न्यूजपेपरचं खर्च केलेला आहे आपण. इथं आपले असेट म्हणजे काय, प्रॉपर्टी. फिक्स डिपॉझिट प्रॉपर्टी आहे, एखादी असेट घेतली प्रॉपर्टी आहे, बुक्स आपली प्रॉपर्टी आहे, फर्निचर प्रॉपर्टी आहे, बिल्डिंग प्रॉपर्टी आहे, इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी आहे. न्यूजपेपर काय प्रॉपर्टी असू शकत नाही, तो एक्सपेंडिचर आहे. ऑफिस एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर, रिपेअर्स एक्सपेंडिचर. ओके, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा कॅरीड डाऊनचा बॅलन्स. हा कॅरीड डाऊनचा बॅलन्स नेहमी असेट साईडला होतो. ओके, आता हे जे एक्सपेंडिचर आहेत सर्व लिहिलेले, तर त्याचं पोस्टिंग येणार इकडं एक्सपेंडिचर साईडला. आता पहिलं दिलेलं आहे तुम्हाला सॅलरीज, तर इकडे येणार 2 सॅलरीज एक्सपेंडिचर साईडला, 2 सॅलरीज त्याची अमाऊंट येणार. त्याच्यानंतर पुढे दिलं आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. इथं प्रिंटिंग अँड स्टेशनरी आहे बघा, हे प्रिंटिंग अँड स्टेशनरी, मग त्याचं पोस्टिंग येणार इकडे एक्सपेंडिचरला, प्रिंटिंग अँड स्टेशनरी. हे जिथं जिथं लिहिलेलं आहे हे काय झाले आपले एक्सपेंडिचर आहेत, मग त्याचं पोस्टिंग येणार सर्व इकडं. आणि हे ज्या काही असेट आहेत आपल्या हे ठीक आहे, ह्या सगळ्या असेट आहेत, त्याचं पोस्टिंग येणार इकडं असेट साईडला. मार्किंग असेल तर इनर कॉलमला, मार्किंग नसेल तर आउटर कॉलमला.